नमस्कार, मी वर्षा भस्मारे. मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. चला तर मग पाहूया दुपारच्या झटपट बातम्या. कोकणामध्ये सध्या पावसाने चांगला जोर धरलाय, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. शुक्रवारपासून होत असलेल्या पावसामुळे नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये पावसाने जोर धरलाय. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर देखील आलाय. कोकणातील अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. सध्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस आले आहेत, कारण टोमॅटोच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कांदा आणि बटाटा पाठोपाठ आता टोमॅटोचे दरही वाढला आहे. शेतकऱ्यांना ह्याचा फायदा होत आहे. देशातील अनेक भागात टोमॅटोचे दर हे 50 रुपये किलोच्या पुढे गेलेत, तर दुसरीकडे ग्राहकांना थोडा फटका बसतोय. गेल्या 2 ते 3 आठवड्यात टोमॅटोचे दर दुपटीने वाढले आहेत. अखेर मान्सून नागपुरात दाखल झालाय. हवामान खात्याकडून नागपुरासह पूर्व विदर्भात मान्सून दाखल झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. नागपुरात मान्सूनच्या आगमनाची तारीख ही 16 जून होती, मात्र 5 दिवसांच्या विलंबनाने मान्सून दाखल झाला आहे. केरळ नंतर मान्सून कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहुतेक भागात यापूर्वी दाखल झाला आहे. आता विदर्भातही मान्सून दाखल झालाय. मुंबईत रविवारी रेल्वेच्या 3ही मार्गावर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आलाय. ब्लॉक काळात मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान आणि हार्बर मार्गावरील CSMT ते चुनाभट्टी ते वांद्रे दरम्यान देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. तर माहीम गोरेगाव दरम्यान हार्बर मार्गावर पश्चिम रेल्वेने देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घोषित केलाय. यामुळे या 3ही मार्गावरील काही लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या, तर काही गाड्या उशिराने धावणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना रविवारी रेल्वेचे वेळापत्रक पाहून घराच्या बाहेर पडावं लागेल. ऑफिसमध्ये जाण्याची ठराविक वेळ असते, ती वेळ पाळणं सर्वांना बंधनकारक असतं. केंद्र सरकारच्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील सरकारने वेळ निश्चित करून दिल्या आहेत. मात्र असं असताना देखील अनेक जण या वेळा न पाळता कार्यालयात उशिरा येत होते. अशा लेट लतीफांना केंद्र सरकारने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय. कार्यालयात 15 मिनिटापेक्षा जास्त उशिरा पोहोचणाऱ्यांवर आता थेट कारवाई करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. देशभरातील कर्मचाऱ्यांना सकाळी 9:15 पर्यंत कार्यालयात हजर राहून हजेरी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर या होत्या आजच्या बातम्या. पाहत रहा मुंबई आउटलुक.